हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनादर व्हिडिओ. आज आहे माझा डे 4 इन थायलंड. सो आज मी जाणार आहे बिग बुद्धा टेम्पल बघण्यासाठी. आम्ही जिथे राहतो तिथून फक्त 20 मिनिटाच्या वॉकिंगवरती हे टेम्पल आहे. अतिशय सुंदर आणि पीसफुल असं वातावरण आहे तिथलं. खूप जास्त छान वाटेल तुम्हाला तिथे जाऊन. आणि मला असं वाटायचं की फक्त इंडियामध्ये शॉर्ट ड्रेस घालून मंदिरांमध्ये प्रवेश देत नाहीत, पण थायलंडमध्येही शॉर्ट ड्रेस घालून मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कधीही थायलंडमध्ये टेम्पलमध्ये जाल तर फुल ड्रेस घालूनच जाल. आणि नंतर आम्ही निघालो फ्लोटिंग मार्केट बघायला. मुलींना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे शॉपिंग करायला. अतिशय सुंदर असं हे फ्लोटिंग मार्केट आहे. फ्लोटिंग मार्केटच्या चारही बाजूने पाणी आहे, सो ते बघायला खूप छान वाटतं. आणि तिथे खूप जास्त ऑप्शन्स आहेत शॉपिंगसाठी. गोष्टी खूप जास्त अशा मस्त गोष्टी आहेत. ड्रेसेस छान छान आहेत, ज्वेलरी आहे, खूप जास्त गोष्टी आहेत जे तुम्ही तिथून शॉपिंग करू शकता. मीही खूप जास्त शॉपिंग केली. घरातल्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेतलं आणि मग आम्ही तिथे थोडंसं जेवण केलं. तिथे जेवणासाठीही खूप जास्त ऑप्शन्स आहेत, रेस्टॉरंटही आहेत आणि असं स्ट्रीटसारखं छोटे छोटे ऑप्शन्सही खूप जास्त आहेत. त्यामुळे जेवणाचा आणि खाण्याचा काही तिथे काही प्रॉब्लेम येत नाही. फ्लोटिंग मार्केट एक्सप्लोर करताना तिथे मला दिसलं एक पेंटिंग शॉप. सो सगळ्यात पहिलं मी त्यांना जाऊन त्यांची परमिशन घेतली की मी या पेंटिंग्स बघू शकते का. त्यांनी मला परमिशनही दिली. आज जाऊन मी सगळ्या पेंटिंग्स बघितल्या. अतिशय सुंदर अशा पेंटिंग्स त्यांनी केलेल्या होत्या. खूप साऱ्या पेंटिंग्स होत्या. सगळ्या पेंटिंग्स मी बघितल्या आणि मी त्यांना जाऊन बोलले. मी यांचं खूप जास्त कौतुकही केलं की खूप छान पेंटिंग आहेत तुमच्या. आणि त्यानंतर आम्ही निघालो रूमवर जाण्यासाठी.
समोर आल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला. थोडा वेळ आराम करून फ्रेश होऊन आम्ही निघालो पटाया सिटी व्ह्यू बघायला. छोटीशी अशी ट्रेक करून आम्ही वरती पोहोचलो आणि वरती पोहोचल्यानंतर जे बघितलं ते दॅट वॉज ब्युटिफुल. तिथून जो व्ह्यू दिसतो त्या पॉईंटवरून हा खूपच छान असा व्ह्यू आहे. पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो, खूप छान असा व्ह्यू दिसतो. मला तर खूप जास्त आवडलं आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला गेलतो त्यामुळे थोडासा अंधार व्हायला लागलेला आणि तो अजूनच छान वाटत होता. तिथे समोरच पाणी, समुद्र, बिल्डिंग्स असं खूप जास्त छान असा व्ह्यू बघायला भेटतो. असं सगळं छान असा दिवस घालून आम्ही रिटर्न आलो रूमवरती. असा होता माझा डे 4 इन थायलंड. आय होप की तुम्हाला माझे थायलंडची ट्रॅव्हल सिरीज आवडली असेल, माझे व्हिडिओज आवडले असेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.